RTE 25% मोफत प्रवेशाचा बिगुल वाजला. 17 फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू. पुणे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम RTE 2009 नुसार 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठीच्या 25% राखीव जागांची प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली आहे. या प्रक्रियेअंतर्गत स्वयं अर्थसहाय्यित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांना फेब्रुवारी 17 ते 10 मार्च 2026 या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. शिक्षण संचालक प्राथमिक यांनी या संदर्भात सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. पालकांनी student.maharashtra.gov.in ची लिंक या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. महत्त्वाचे नियम आणि अटी. पात्रता. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, OBC, दिव्यांग, अनाथ आणि कोविड प्रभावित बालकांचा वंचित गटात समावेश होतो. ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे त्यांचा समावेश आर्थिक दुर्बल गटात केला जातो. शाळा निवड. पालकांना त्यांच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरील शाळांची यादी पोर्टलवर दिसेल. अर्ज भरताना जास्तीत जास्त 10 शाळांची निवड करता येईल. लोकेशन निश्चिती. गुगल मॅपद्वारे घराचे लोकेशन निश्चित करण्यासाठी बलूनचा वापर फक्त 5 वेळाच करता येईल. त्यामुळे पालकांनी अचूक माहिती भरावी. एकच अर्ज. पालकांनी केवळ एकच परिपूर्ण अर्ज भरावा. एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यास किंवा चुकीची माहिती आढळल्यास अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही. आवश्यक कागदपत्रे. आई किंवा वडिलांचे आधार कार्ड अनिवार्य. बालकाचे जन्माचे प्रमाणपत्र आणि वास्तव्याचा पुरावा. भाडे करार. स्वतःच्या मालकीचे घर नसल्यास दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत 11 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा भाडेकरार आवश्यक आहे. उत्पन्नाचा दाखला. सन 2023 ते 24 किंवा 2024 ते 25 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा तहसीलदारांचा दाखला. जातीचे प्रमाणपत्र. वंचित गटातील असल्यास वडिलांचे किंवा बालकाचे महाराष्ट्र राज्यातील जातीचे प्रमाणपत्र. प्रवेशाची पद्धत. यावर्षी RTE प्रवेशासाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढली जाईल. लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुरेसा वेळ दिला जाईल. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी प्रतीक्षा यादीतील वेटिंग लिस्ट विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल. पालकांनी केवळ SMSवर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करावे. खोटी माहिती भरून प्रवेश मिळवल्यास कोणत्याही टप्प्यावर प्रवेश रद्द करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.